लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। पुणे शहरात छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमासाठी तब्बल 30 अटी। संध्याकाळी 4:30 ते 9:30 वाजेपर्यंत कार्यक्रमाला परवानगी। राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गूंज नाही पैशांची गूंज। नवनाथ बन यांची टीका। कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी 30 ते 35 हजार दिल्याचा आरोप। तर मोदी शहांप्रमाणे राहुल गांधींना पैसे देण्यासाठी ते लोकप्रिय नेते। संजय राऊतांचा पलटवार। उद्या मुख्यमंत्री फडणवीस जेनझींसोबत साधणार संवाद। उद्या नागपूरमध्ये 30,000 जेनझींसोबत संवाद। जेनझींच्या मनातील प्रश्नांना देवेंद्र फडणवीस उत्तर देणार। नागपूरच्या रेशीमबाग मैदानामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी पुण्यामध्ये सीओएपी कॉलेजमध्ये अभाविप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते तरुणांना धमकावत असल्याचा काँग्रेसचा आरोप। पुण्यातील राडा प्रकरणी 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होता। शिंदेच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर। लवकरच मुंबईमध्ये शिवसेना खांदेपालट करणार। काम न करणाऱ्यांची पदावरून उचलबांगडी करण्याचा इशारा। काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना संधी देणार। मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर जेनझींसोबत साधणार संवाद। विविध महाविद्यालयांना अमित ठाकरे भेटी देणार। बीएमसीच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवा वाद होण्याची शक्यता। आरएसएसशी संबंधित कॅम्पसमध्ये सहल। तब्बल 2,46,00,000 रुपये खर्च करणार। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोन्याच्या दरामध्ये 6,000 रुपयांची वाढ। सोन्याचा आजचा दर 1,60,000 रुपयांवर। चांदीच्या दरामध्ये सुद्धा 10,000 रुपयांची वाढ। मुंबईतल्या प्रतिष्ठित बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबवर एफडीएकडून कारवाई। किचनमध्ये माशांचा प्रादुर्भाव। मृत झुरळ, उघड्या झुरळांचे ट्रॅप, जमिनीवर ठेवलेले खाद्यपदार्थ आणि अस्वच्छ रेफ्रिजरेटर आढळला। परवाना निलंबित। लग्न जमवण्याचा आमिष दाखवून भोंदूकडून फसवणूक। विशाल खंडागळेला पोलिसांकडून अटक। अघोरी पूजेच्या बहाण्यानं 77,000 उकळल्याचा आरोप। भोंदू आणि साथीदार दोघांनाही अटक। विदर्भामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। 25 ते 30 ऑगस्ट आणि 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान 2 टप्प्यांमध्ये चांगला पाऊस अपेक्षित। अल निनोचा प्रभाव कायम असला तरी विदर्भासह राज्यामध्ये पावसाची शक्यता वाढली। ॲक्सिस बँक फायनान्स कंपनीच्या सेक्रेटरीला लाखोंचा गंडा। नामवंत कंपनीची बॅग 1,668 रुपयांना मिळण्याचं आमिष। महिलेची तब्बल 1,46,000ची फसवणूक।